नमस्कार. तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 6 महिन्याच्या बाळाला आपण काय खाऊ घालायचं. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला हे सांगेल की घरातले सांगतात, आपले मित्रमैत्रिणी सांगतात किंवा मी सांगते म्हणून तुम्ही आपल्या बाळाला वरचं खायला सुरुवात करू नका. बाळ 6 महिन्याचा होतपर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूधच हे बाळाला द्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळाला काय खाऊ घालायचं, किती वेळा द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं आणि केव्हा द्यायचं. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. त्याची वाढ, उंची यानुसार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वरचं बाळाला खायला सुरुवात करा. मी माझा अनुभव या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्यांची सॉलिडची जी काही लिस्ट असते ते देतात. त्यानुसारही आपण आपल्या बाळाला क्रमाक्रमाने बाहेरचं खायला देऊ शकतो. या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी अशा पुढच्याच वेगवेगळ्या रेसिपी यानंतर टाकणारच आहे, ते तुम्ही पहा. 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूधच द्यायचं. काही कारणास्तव मिल्क सप्लायचा काही इश्यू असेल तरच आपण आपल्या बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाहेरचं सॉलिड फूड स्टार्ट करू शकतो. चला तर मग आत्ता पाहूया आपण सॉलिड कधी चालू करू शकतो आणि मी माझ्या बाळांना बाहेरचा खाऊ कधी सुरू केला. माझ्या बाळांना मी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाहेरचं खायला सुरुवात केलं. का? एक म्हणजे याआधी बाळाला लागणारी एनर्जी आईच्या दुधातून भेटत असते. 6 महिन्यानंतर बाळाची शारीरिक मानसिक वाढ यामुळे आईच्या दुधातून मिळणारी एनर्जी कमी पडते. त्यामुळे त्याला दोन्हींमध्ये तफावत निर्माण झालेली असते. त्यामुळे ही तफावत भरून काढण्यासाठी आपल्याला बाहेरचं अन्न सुरू करावं लागतं. आता आपण दुसरा प्रश्न घेऊ शकतो की सॉलिड सुरू करायची काही लक्षण दिसतात का, किंवा काय लक्षण दिसतात, किंवा आपण सॉलिड केव्हा सुरू करू शकतो. एक म्हणजे आपल्याला पहिलं साईन हे दिसतं की बाळ बसायला लागतं बऱ्यापैकी. दुसरं 4 महिन्यानंतर साधारण बाळाला आपण आपल्या बाळाच्या मानेला आपल्या हाताचा सपोर्ट देत असतो. परंतु ज्या वेळेस बाळाला आपण सॉलिड सुरू करणार आहोत त्या दरम्यान बाळ त्याची मान बऱ्यापैकी धरायला सुरुवात करते. बाळाला घास भरवल्यानंतर बाळ ते तोंडात फिरवतं किंवा गिळायला सुद्धा त्याला बऱ्यापैकी येतं. हे काही लक्षण आहेत. बाळाला रंग समजायला लागतात, पदार्थांचे, खेळण्यांचे किंवा इतर गोष्टींचे स्ट्रक्चर्स जे असतात ते कळायला लागतं. त्यानंतर सॉलिड किती वेळा द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, तर आपण साधारण 1 ते 2 वेळा सुरुवातीला बाळांना बाहेरचं अन्न खायला सुरुवात करू शकतो. मी माझ्या बाळांना 1च वेळा दिलं होतं. यामध्ये हे एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा बाळांना बाहेरचं खायला सुरुवात करत आहोत त्यावेळेस फक्त आणि फक्त दिवसभरातच कालावधी धरायचा किंवा पकडायचा की त्या दरम्यान आपण बाळांना खायला भरवणार आहोत अशी काळजी घ्यायची. त्याचं कारण हे की बाळांना काही ॲलर्जी असेल तर त्यातून त्यांना काही ॲलर्जी झाली खाण्यातनं तर आपण ते डॉक्टरांना पटकन दाखवून आपण त्या पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावरती ती उपचार घेऊ शकू. मी माझ्या बाळांचा जो काही काळ होता, जो कालावधी होता तो साधारण 1-2च्या दरम्यान त्यांना दोघींनाही भरवायचे. प्रमाण किती द्यावं सुरुवातीला, तर एक साधारण सुरुवातीला आपण 2 ते 4 स्पून चमचे एवढंच द्यायचं. फार जास्त फोर्स करायचा नाही. अगदी खाल्लंच पाहिजे असंही नाही, फक्त चव चाखली गेली पाहिजे बाळांनी. एवढं जरी काही सुरुवातीच्या दिवसांमध्ये झालं तरी फार आहे ही गोष्ट. त्यामुळे बाळांच्या खाण्यानुसारही आपण त्याच्या प्रमाणामध्ये वाढ करू शकतो.
आता द्यायचं काय? तर ह्या प्रश्नाच्या याच्यावरती मी असे म्हणेल की डाळ, तांदूळ, भाज्या, फळं आणि धान्य. धान्यांमध्ये मग नाचणी आणि सुरुवातीला ओट्स. तर सुरू करताना तांदूळ, भाज्या, फळे यापैकी कशातूनही आपण सुरुवात करू शकतो, कारण हे पचायला खूप हलकं असतं म्हणून. परंतु डाळ आणि तांदूळ यामध्ये मी हे सांगेल की फक्त पाणी, तांदळाचे पाणी किंवा डाळीचं पाणी असं देऊ नका, कारण त्याच्यामध्ये म्हणावी तेवढी काहीच विशेष असे पोषक घटक बाळाला भेटत नाही. फक्त बाळाला पोट भरल्याचं फिलिंग येतं त्याने. त्यामुळे शक्यतो त्यामध्ये त्या तांदळाच्या पाण्यात शिजवलेल्या भातामध्ये भात थोडा कुस्करवून अशा प्रकारची पेज बनवली तर ती बाळासाठी खूप सात्विक आणि पोषक बनते. भाज्यांच्या संदर्भात सांगेल की भाज्या घेताना खूप स्वच्छ मिठाच्या पाण्यात बुडवून धुवून चांगल्या शिजवून कुस्करून एकही कण जाता कामा नये. फळ आणि भाज्या दोन्हीच्या संदर्भात हाच नियम आहे. धान्यांमध्ये जसे सांगेल मी की नाचणी आणि ओट्स 6 महिन्याच्या बाळाला आपण सुरू करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु नाचणी, बाजरी किंवा ज्वारी ही जे काही धान्य आपण घेणार आहोत, ही धान्य घेताना ते धान्य शक्यतो त्यांना मोड आणून मग त्यापासनं घरी नाचणी सत्व, बाजरी सत्व, ज्वारी सत्व असं बनवलं तर त्याचा बाळांना खूप जास्त फायदा होतो. मी माझ्या बाळांना नाचणी सत्वापासून सुरुवात केलेली. आता खाऊ घातल्यानंतरनं बाळांना पाणी देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूटची पावडर आणि तूप हे देखील देऊ शकतो. त्यामुळे एकतर जे आपण बाळांना खाऊ बनवतो तो पचायला हलका होतो. दुसरी गोष्ट त्याने त्याची चव छान लागते. अशा प्रकारे यानंतर मी हे सांगेल की पुढचा प्रश्न असा असू शकतो की ह्या पदार्थांची कन्सिस्टन्सी कशी असावी. तर पदार्थांची कन्सिस्टन्सी साधारण खूप जास्त पातळही नाही की चमच्याने पकडले की पटकन पडेल आणि खूप जास्त घट्टही नसावी की जेणेकरून चमच्यातनं पडतच नाही आहे. म्हणजे खूप जास्त पातळ आणि अगदी घट्ट असा नको आहे. एक साधारण बाळाला तोंडात घेऊन सुरुवातीच्या काळात ते पिता येईल, तो घास गिळता येईल अशा संदर्भातच द्यायचं. कारण बाळ यापूर्वी कधीही आईचं दूध सोडलं तर काहीच प्रकारची चव किंवा तोंडात गिळण्याची त्याच्या अजून काही तशा प्रकारचे बर्ड्स डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे अगदी पातळसरच सुरुवातीला द्यायचं आणि जसं जसं बाळाचं वय वाढेल त्यानुसार आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो तर थिकनेस किंवा मग घट्टसरपणा जे आहे पेजमध्ये तो आणू शकतो. वर्षाच्या बाळाला शक्यतो मीठ आणि साखर देऊ नये. माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट नव्हतं केलं, त्यामुळं मी माझ्या बाळांना दिलेलं नाही आहे, देत पण नाही आहे. त्यानंतरनं हे की जे बाहेरचे आपल्या सॅरेलॅक भेटतात दुकानांमध्ये, मेडिकलमध्ये, ते शक्यतो घेऊ नका. कारण एक तर त्यामध्ये खूप जास्त प्रिझर्वेटिव्ज असतात आणि ते बाळांसाठी चांगलं नाही आहे. प्लीज, मी वाईट म्हणत नाही आहे, पण शक्य असेल तर होममेडच बनवा. त्याने खूप जास्त छान बाळांची वाढ होते, बाळांना घरातल्या अन्नाची चव लागते आणि बाळं आवडीने देखील खातात. आता 6 महिन्यांच्या बाळांचा डाएट चार्ट कसा असावा किंवा मी कसा फॉलो केला तर मी तुम्हाला सांगते. एक साधारण महिन्याभरामध्ये मी पहिले 3 दिवस एकच पदार्थ दिला, त्याच्यात 3 दिवस दुसरा, असं करत मी प्रत्येक आठवड्यामध्ये 2 पदार्थ माझ्या बाळांना इंट्रोड्यूस केले. त्यामुळे एकतर 3 दिवसांच्या गॅपमुळे मला हे जाणवलं की मी जो एक पदार्थ देते त्याची जर मला काही ॲलर्जी जाणवली तर मी तो पदार्थ बंद करेल, किंवा मला जर काहीच ॲलर्जी जाणवली नाही तर मी तो कंटिन्यू करेल. म्हणून मी तुम्हाला देखील हे जे सजेस्ट करेल की जर
तुम्ही देखील अशाच प्रकारे केलं तर एकच पदार्थ न देता अल्टरनेटिव्ह 3 दिवसांच्या गॅपने बाळाला एक पदार्थ बदलून आलटून पालटून द्यायचा. त्यामुळे आपल्याला ॲलर्जी कळतात. एखादा पदार्थ बाळाला आवडत नसेल तो लगेच थांबवायचा नाही. तो त्याला एक ठराविक 2-4 दिवसांचा गॅप जाऊन द्यायचा आणि त्यानंतर पुन्हा त्याला भरवायचा. कारण त्यामुळे बाळाला त्यावेळची त्याची मानसिकता होती की त्याला तेव्हा ते खायचं नव्हतं. याचा अर्थ असं नाही की बाळाला ते आवडतच नाही आहे. तर अल्टरनेट चेंज करून आपण बाळांना ते भरवू शकतो. असं 3 दिवसांच्या गॅपमुळे पदार्थ दिल्यानंतर हेही एक आपल्याला समजतं की जर समजा बाळांना ह्या पदार्थांमुळं जर काही ॲलर्जी झाल्या, काही रॅश आले, फोड आले, खोकला आला, जुलाब झाल्या, उलट्या झाल्या, तर आपल्याला त्या संदर्भात लगेच डॉक्टरांकडे जाऊन दाखवू शकतो की मी हा पदार्थ भरवत होते याने मला झालं. पण आपण एक आज, एक दुसरा, मग तिसरा असे पदार्थ लगेच दिले तर मग आपल्यालाही कळून येत नाही की नक्की कशामुळे झालं. त्यामुळे मी हा चार्ट फॉलो केला. त्यामुळे एकही पदार्थ खूप जास्त महिनाभर अशा प्रकारे पण नाही आणि खूप जास्त अल्टरनेटिव्ह पण नाही द्यायचा असं मी सांगेल. यात सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे की आईचं दूध बंद करायचं नाही बाळांना वरचं खायला सुरुवात केली तरीही. दुसरं, हे सॉलिड जे आपण बाहेरचा जो खाऊ त्यांना चालू करतोय हा एक फक्त ऑप्शनल आहे. त्यामुळे बाळाचं आईचं दूध पिणं बंद करणं हा पर्याय नाही आहे त्यावरती. भाताची पेज, नाचणी सत्व, भाज्यांमध्ये मग फळभाज्यांमध्ये गाजर, पालेभाज्यांमध्ये पालक, लाल पोपळा, रताळं, फळांमध्ये देताना सफरचंद, चिक्कू, केळं, सीझनल फळांमध्ये डाळिंब, कलिंगड यांचे ज्युसेसचे एक साधारण 2-2, 3-3 घोट अशा प्रकारे आपण अगदी देऊ शकतो. फक्त काळजीही घ्यायची का जे काही देतोय फळं किंवा भाज्या छान मऊ शिजवून कुस्करून त्याच्यामध्ये बाळाला एकही पार्टिकल गेला नाही पाहिजे, जेणेकरून बाळाला गिळताना त्याचा काही त्रास होईल याची काळजी, याची खबरदारी मात्र नक्की घ्या. कधी बाळ खात नाही, तो पदार्थ जिभेवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, याचा अर्थ असा नाही की त्याला आवडत नाही. तो मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा द्यायचा. खाऊ घातल्यावर पाणी मस्ट आहे, नक्कीच दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे ही काही जर्नी, हा जो काही प्रवास आहे, हा सुरुवातीचा प्रवास हळूहळू पण छान आणि सुखद होणार आहे. ही मनात आपल्या एक छान अशी भावना निर्माण करून हा प्रवास सुरू केला तर यात अजिबात त्रास होत नाही. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये मी माझ्या बाळांना मी काय भरवलं, कोणत्या रेसिपी दिल्या त्या संदर्भाचे व्हिडिओ मी टाकणारच आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावरती असू द्या. धन्यवाद.